श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सोमवती अमावस्या विशेष महात्म्य, व्रतविधी आणि पौराणिक कथा आपण बघणार आहोत. हिंदू धर्म संस्कृतीत प्रत्येक तिथीला आणि वाराला एक विशिष्ट आध्यात्मिक महत्व आहे. प्रत्येक तिथीला आणि वाराला विशिष्ट महत्व आहे, पण जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा तिला एक अद्भुत आणि अत्यंत पवित्र संयोग मानला जातो. या पावन संयोगाला आपण सोमवती अमावस्या म्हणून ओळखतो. वर्षभरात अनेक अमावस्या येतात, पण सोमवती अमावस्येचे स्थान सर्वात वरचे आहे. असे मानले जाते की या दिवशी केलेले स्नान, दान, जप आणि व्रत हे सामान्य दिवसांपेक्षा 1000 पटीने अधिक फळ देतात. आजच्या या विशेष भागात आपण सोमवती अमावस्याचे गूढ महात्म्य, तिची अचूक पूजाविधी, पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्याचे उपाय आणि या व्रतामागील अत्यंत रंजक पौराणिक कथा सविस्तर जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ बघा. आषाढ महिन्यातील आषाढ जसं की 14 जुलै 2026 उद्या आहे. मंगळवार आल्यामुळे हिला भौमती अमावस्या, सोमवती अमावस्या किंवा मंगळवारी जी अमावस्या असणार आहे 14 जुलैला मंगळवार आलाय म्हणून भौमती अमावस्या म्हणतात. आणि उद्या आहे 13 जुलै वार सोमवार म्हणून त्या अमावस्याला म्हणतात सोमवती अमावस्या. याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजेच जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. वार सोमवार 13 जुलै रोजी सायंकाळी 6:50 नंतर अमावस्या तिथी लागत असल्यामुळे सोमवारी रात्री केलेली शिव आराधना आणि महामृत्युंजय जप पितृदोष शांतीसाठी अतिशय प्रभावी ठरेल. दीपपूजा व स्नान मुहूर्त. मुख्य दीपपूजा आणि पवित्र स्नान 14 जुलै वार मंगळवार रोजी सकाळी 4:30 ते सकाळी 10:43 या वेळेत करणे अत्यंत शुभ आहे. जर तुम्ही आयुष्यात सुख, समृद्धी आणि पितरांचे आशीर्वाद मिळवू इच्छित असाल तर हा भाग शेवटपर्यंत पहा. सोमवती अमावस्याचे आध्यात्मिक महत्व. हा दिवस देवांचे देव महादेव म्हणजेच भगवान शिवशंकरांना समर्पित आहे, तर दुसरीकडे अमावस्या ही तिथी पूर्वजांना म्हणजेच आपल्या पितरांना समर्पित आहे. जेव्हा या दोघांचा मिलाप सोमवारी होतो तेव्हा शिवकृपा आणि पितृकृपा एकाच वेळी प्राप्त करण्याची सुवर्ण संधी साधकांना मिळते. महाभारतात या तिथीबद्दल एक अतिशय सुंदर प्रसंग आढळतो. जेव्हा भीष्म पितामह कुरुक्षेत्रावर शयेवर पडले होते तेव्हा त्यांनी युधिष्ठिराला या उपवासाचे महत्व सांगितले. भीष्म पितामह म्हणाले की, हे युधिष्ठिरा, जो मनुष्य सोमवारी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करतो किंवा दान धर्म करतो त्यांच्या घरात कधीही दरिद्रता राहत नाही. त्याचे पितर तृप्त होऊन त्याला दीर्घायुष्य आणि वंश वृद्धीचा आशीर्वाद देतात. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास सोमवारचा स्वामी चंद्र आहे. अमावस्येच्या दिवशी चंद्राचे बळ क्षीण होते, त्यामुळे ज्यांच्या पत्रिकेत चंद्र कमजोर आहे किंवा मानसिक त्रास आहे त्यांनी या दिवशी शिव आराधना केल्यास त्यांचे मन शांत होते आणि मानसिक दोषापासून मुक्ती मिळते. व्रत आणि पूजाविधी. सोमवती अमावस्याचे व्रत हे प्रामुख्याने विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि घरात अखंड सौभाग्य राहण्यासाठी करतात. चला तर मग जाणून घेऊया की या दिवसाची सुरुवात आणि पूजा कशी करावी. पवित्र स्नान. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठणे अत्यंत शुभ मानले जाते.
शक्य असल्यास गंगा, गोदावरी, कृष्णा किंवा नर्मदा यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. जर नदीवर जाणे शक्य नसेल तर घरच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल आणि काळे तीळ टाकून स्नान करावे. स्नान करताना मनातल्या मनात ओम नमः शिवाय किंवा गंगा गंगेती यो ब्रूयात या मंत्राचा जप करा. सूर्य अर्घ स्नानानंतर तांब्यात तांब्याचा जो तांब्या आहे त्याच्यामध्ये शुद्ध पाणी, लाल फुलं आणि अक्षदा घेऊन सूर्यदेवाला अर्घ्य द्यावी. शिव पार्वती पूजा घरच्या देवाऱ्यात किंवा शिव मंदिरात जाऊन भगवान शिव आणि माता पार्वतींची संयुक्त पूजा करावी. महादेवांच्या पिंडीवर गायीचे कच्चे दूध, दही, मध आणि गंगाजल अर्पण करून अभिषेक करावा. त्यानंतर चंदनाचा टिळा लावून बेलपत्र, पांढरे फुलं आणि धोत्र्याचे फूल अर्पण करावे. माता पार्वतीला हळद कुंकू आणि सौभाग्याचे लेणे अर्पण करावे. पिंपळ वृक्षाचे महत्व आणि प्रदक्षिणा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील तुम्हाला जप करायचा आहे. अमावस्येचा सर्वात मुख्य भाग म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा, अश्वत्थ पूजा. शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो. तसेच या झाडांमध्ये पितरांचाही निवास मानला जातो. पूजा कशी करावी? पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी थोडे कच्चे दूध आणि पाणी अर्पण करा. झाडाला थोडं हळद आणि कुंकू लावून दिवा लावा. दिवा हा तेलाचा किंवा तुपाचा जसा तुम्हाला योग्य आहे तो लावा आणि अगरबत्ती ओवाळा. 108 वेळा प्रदक्षिणा करा. विवाहित महिला या दिवशी पिंपळाच्या झाडाला पांढरा कच्चा सुती धागा किंवा आंबाडीचा धागा बांधून 108 वेळा प्रदक्षिणा घालतात. प्रत्येक प्रदक्षिणेला झाडाजवळ एक फळ, मिठाई, सुका मेवा किंवा एखादी वस्तू ठेवली जाते. यालाच 108 फेरे घेणे असे म्हणतात. यामुळे अखंड सौभाग्य प्राप्ती होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पितृदोष मुक्तीसाठी विशेष उपाय. ज्या लोकांच्या जीवनात सतत आर्थिक अडचणी येतात, लग्नात अडथळे येतात किंवा घरात विनाकारण भांडणे होतात, त्यांच्या पत्रिकेत पितृदोष असण्याची शक्यता असते. सोमवती अमावस्या ही पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम तिथी मानली जाते. या दिवशी करायचे सोपे उपाय. पहिला आहे तर्पण किंवा तर्पण विधी. दुपारी 12च्या सुमारास तांब्याच्या पात्रात पाणी, तांब्याचं जे पात्र आहे त्याच्यामध्ये पाणी, काळे तीळ आणि पांढरी फुलं घेऊन पूर्वजांचे स्मरण करत ते पाणी डाव्या हाताच्या अंगठ्यावरून सोडून तर्पण करावे. दुसरा आहे अन्नदान. या दिवशी घरात जे काही जेवण बनेल त्यातील पहिला भाग गायीसाठी, दुसरा कुत्र्यासाठी आणि तिसरा कावड्यासाठी काढून ठेवावा. कावड्याला पितरांचे रूप मानले जाते, त्यामुळे त्याला अन्न देणे अत्यंत आवश्यक आहे. तिसरं ब्राह्मण भोजन किंवा गरजूंची मदत. एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला अन्न, पांढरे वस्त्र, छत्री, धोतर किंवा पादत्राणे दान करावीत. सोमवती अमावस्येची पौराणिक व्रतकथा मी सांगणार आहे, तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण वळूयात या व्रताच्या अत्यंत पवित्र आणि चमत्कारी कथेकडे. ही कथा ऐकल्याशिवाय सोमवती अमावस्येचे व्रत पूर्ण मानले जात नाही. फार पूर्वी एका नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला एक अत्यंत गुणी आणि सुसंस्कारी मुलगी होती. मुलगी उपवर झाली होती, परंतु गरिबीमुळे तिचे लग्न जमण्यात खूप अडचणी येत होत्या. ब्राह्मणाच्या घरी दररोज कोणी ना कोणी साधू संत येत असत. एकदा एक थोर सिद्ध साधू त्यांच्या घरी आले. मुलीने अत्यंत भक्तिभावाने त्या साधूंची सेवा केली. साधू प्रसन्न झाले आणि त्यांनी मुलीला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद दिला. पण तिच्या हातावरील रेषा पाहून साधू शांत झाले. ब्राह्मणाने विचारले, महाराज काय झाले? तेव्हा साधू म्हणाले, तुमच्या मुलीच्या नशिबात विवाह होताच वैधव्य म्हणजेच पतीचा मृत्यू येण्याचा योग आहे. हे ऐकून आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. ब्राह्मणाने उपाय विचारला तेव्हा साधू म्हणाले, येथून काही अंतरावर एका बेटावर सोमा नावाची एक धोबीन राहते. ती अत्यंत पतिव्रता आणि सदाचारी स्त्री आहे. जर तुमच्या मुलीने सोमा धोबिनीच्या घरी जाऊन तिची सेवा केली
आणि लग्नाच्या दिवशी सोमाने आपल्या कपाळाचे कुंकू या मुलीच्या कपाळावर लावले तर हिचा वैधव्य योग नष्ट होईल. पण लक्षात ठेवा, सोमा सहज कुणाला कुंकू देणार नाही, तिला प्रसन्न करावे लागेल. दुसऱ्याच दिवशी ती ब्राह्मण कन्या सोमाधोबिनीच्या बेटावर गेली. सोमाचे कुटुंब मोठे होते. ती रोज सकाळी लवकर उठून नदीवर कपडे धुवायला जायची. ब्राह्मण कन्येने रात्रीच्या वेळी लपून सोमाच्या घराची साफसफाई करणे, भांडी घासणे आणि अंगण सारवणे सुरू केले. सोमा आणि तिच्या सुनांना आश्चर्य वाटू लागले की रात्रीच्या वेळी आपल्या घरात सर्व कामे कोण करून जाते. काही दिवसांनी सोमाने रात्री जागे राहून पाहिले तर तिला ती ब्राह्मण कन्या काम करताना दिसली. सोमाने तिला पकडले आणि विचारले, बाळा, तू कोण आहेस आणि एवढ्या मोठ्या ब्राह्मणाची मुलगी असून माझ्या घरी ही कामे का करत आहेस? मुलीने रडत रडत साधूने सांगितलेले सर्व हकीकत सोमाला सांगितली. सोमाचे हृदय द्रवले. ती म्हणाली, घाबरू नकोस, तुझ्या लग्नाच्या दिवशी मी नक्की येईन आणि माझे सौभाग्य तुला देईल. काही दिवसांनी मुलीचे लग्न ठरले. सोमाधोबीन तिच्या लग्नात आली. तिने आपल्या कपाळाचे कुंकी त्या ब्राह्मण कन्येच्या कपाळावर लावले. जसे तिने कुंकू लावले तसे इकडे सोमाच्या घरी तिच्या स्वतःच्या पतीचे प्राण गेले, कारण तिने आपल्या सौभाग्याचे दान केले होते. सोमाधोबिनीला हे अंतर्ज्ञानाने समजले. ती तशीच धावत नदीकाठी आली. त्या दिवशी योगायोगाने सोमवती अमावस्या होती. सोमाकडे पूजेचे कोणतेही साहित्य नव्हते. तिने तिथेच असलेल्या एका पिंपळाच्या झाडाची पूजा केली आणि नदीकाठचे छोटे खड्डे गोटे घेऊन पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घातल्या. प्रत्येक प्रदक्षिणेला तिने एक खडा अर्पण केला आणि महादेवाचा धावा केला. तिची भक्ती आणि निष्ठा पाहून भगवान शिव आणि माता पार्वती अत्यंत प्रसन्न झाले. पिंपळाच्या झाडातून साक्षात त्रिदेव प्रकट झाले आणि त्यांनी सोमाच्या पतीला पुन्हा जिवंत केले. तिचे सौभाग्य परत आले. तेव्हापासून ती सोमवती अमावस्या संपूर्ण भारतात साजरी केली जाते आणि स्त्रिया आपल्या पतीच्या रक्षणासाठी हे व्रत करतात. हे व्रत करत असताना काय करावे आणि काय टाळावे हे आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. या पवित्र दिवशी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या पूजेत कोणताही अडथळा येणार नाही. काय करावे? घराच्या मुख्य दारावर तोरण लावावं आणि सात्विक वातावरण ठेवा. पिंपळाच्या झाडासोबतच गाईला चारा किंवा गुड पोळी नक्की खायला घालावी. दिवसभर मनातल्या मनात ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा. काय टाळावे? तर या दिवशी घरात पूर्णपणे सात्विक अन्न असावं. कांदा, लसूण, मांस आणि मद्यपान यांपासून दूर राहावे. घरात किंवा बाहेर कोणाशीही वाद घालू नये. खोटं बोलू नका. कोणाचाही अपमान करू नका. अमावस्येच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये. अशी ही महिमा गाजवणारी सोमवती अमावस्या आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करणारी आहे. या दिवशी केलेली छोटीशी सेवा सुद्धा पूर्वजांना तृप्त करते आणि महादेवाच्या कृपेने आपल्या घरात सुख समृद्धीचे भांडार भरते. आशा आहे की मी तुम्हाला सोमवती अमावस्येची ही सविस्तर माहिती आणि कथा नक्की आवडली असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्र परिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक आणि आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला न चुकता पाहता येतील. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. भगवान शिव आणि माता पार्वती तुम्हा सर्वांचे कल्याण करो हीच प्रार्थना. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.